मुंबई नाशिक महामार्गावरील ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं अस्सल मराठमोळं हॉटेल सवाई मल्हार खातेली येथील सुप्रसिद्ध हॉटेल व्हेज नॉनव्हेज जेवणाची उत्तम चव आणि सावजी स्पेशल, वराडी स्पेशल व मालवणी फिश मिळण्याचे एकमेव उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार। चवीचा शोध इथे संपतो। या आंदोलनाच्या अगोदर तुमच्या मतदारसंघातील आमदार आणि खासदार यांना जाऊन भेटा आणि त्यांना शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न लेखी स्वरूपात द्या। परंतु आमचा येथील कामगारांचा एकदम भ्रमनिरास झालेला आहे। किमान दौलतजी दरोडा यांनी निवेदन स्वीकारून चर्चा तरी केली, परंतु बाळ्यामामा म्हात्रे यांनी ते निवेदन सुद्धा स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही की ज्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही बहुमताने निवडून आलात। आम्हाला माहिती आहे, आम्ही सर्व कामगारांनी मुरबाड असेल, शहापूर असेल, प्रत्येक कंपनीच्या गेटवर या मोदी सरकारच्या विरोधात बाळ्यामामा यांना निवडून द्यावं म्हणून आम्ही तिथं चांगल्या पद्धतीने कॅम्पेनिंग केलेलं आहे। इथले काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये किमान वेतन मिळत नाही। येथील कामगार जे मालक आहेत ते कामगार कायदे पाळत नाहीयेत, तर त्यांना ते वचक बसावं यासाठी एखादी बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये आम्हाला पाचारण करावं, येथील कामगाराचं जीवन कसं सुखकर होईल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गदालीत आपले स्वागत आहे। आपण मगाशी भाषणामध्ये सांगितले की खासदार बाळामामा म्हात्रे आम्हाला कामगार दार्जिने नसून ते आम्हाला सहकार्य करत नाही। काय सांगाल आपण? मला त्याविषयी विशेषतः हे म्हणायचे, ज्या खासदारांना म्हणजे संपूर्ण देशामध्ये मोदी सरकारची लाट असताना सुद्धा या शहापूर तालुक्यामध्ये आम्ही सर्व कामगारांनी स्वतः कंपनीच्या गेटवर बैठका घेऊन मिटिंगा घेऊन बाळ्यामामा यांना मतदान करावं आणि आपल्या हिताचा खासदार निवडून द्यावा अशी आम्ही एकदम जन आंदोलन एकदम चळवळ उभी केली होती। आणि निश्चितच या शहापूर तालुक्यामधल्या 10,000पेक्षा जास्त या आंदोलनाच्या अगोदर आम्हाला CI2च्या राष्ट्रीय आणि राज्य कमिटीनं कॉल दिला होता की तुमच्या मतदारसंघातील आमदार आणि खासदार यांना जाऊन भेटा आणि त्यांना शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न लेखी स्वरूपात द्या। म्हणजे मध्यंतरी जे काय अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये तुमचे आमदार ते प्रश्न मांडतील आणि त्यानंतर आता जे अधिवेशन झालं केंद्रामध्ये तिथे ते प्रश्न तुमचे मांडतील। परंतु आमचा येथील कामगारांचा एकदम भ्रमनिरास झालेला आहे। किमान दौलतजी दरोडा यांनी निवेदन स्वीकारून चर्चा तरी केली, परंतु बाळ्यामामा म्हात्रे यांनी ते निवेदन सुद्धा स्वीकारण्यासाठी त्यांना वेळ मिळाला नाही। आम्ही त्यांना व्हॉट्सअपला पाठवलेलं निवेदन सुद्धा त्यांनी वाचलंय का नाही आम्हाला माहिती नाही। वेळोवेळी त्यांच्याशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी अजून परत आम्हाला भेटीची वेळ दिलेली नाही। आमचं हे म्हणणं आहे की ज्या कामगारांच्या शेतकऱ्यांच्या मतांवर तुम्ही बहुमताने निवडून आलात, आम्हाला माहिती आहे, आम्ही सर्व कामगारांनी मुरबाड असेल, शहापूर असेल, प्रत्येक कंपनीच्या गेटवर या मोदी सरकारच्या विरोधात बाळ्यामामा यांना निवडून द्यावं म्हणून आम्ही तिथं चांगल्या पद्धतीने कॅम्पेनिंग केलेलं आहे आणि त्या कॅम्पेनिंगचं बातमीसुद्धा तुम्ही लावलेली आहे। परंतु बाळ्यामामांवर आमची नाराजी आहे की बाळ्यामामांनी अजूनही वेळ गेलेली नाही। येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये कामगारांचा प्रश्न प्रकर्षाने संसदेमध्ये मांडावा। विशेष करून शहापूर तालुक्यामधील इथले काही कंपन्या आहेत त्याच्यामध्ये किमान वेतन मिळत नाही। येथील कामगार जे मालक आहेत ते कामगार कायदे पाळत नाहीयेत, तर त्यांना ते वचक बसावं यासाठी एखादी बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये आम्हाला पाचारण करावं, येथील कामगाराचं जीवन कसं सुखकर होईल यासाठी बाळामामा यांनी प्रयत्न केले पाहिजेत। या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही सांगतो, कारण जर आम्ही ज्यांच्यासाठी लढलो, ज्यांच्यासाठी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये गेलो, आम्ही कामगाराच्या घरामध्ये गेलो आणि मामांना मत द्या तुमचं आयुष्य सुखकर होईल असं जे आम्ही सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे ते आम्हाला मागे यावं लागतंय। म्हणून एकदा परत आम्ही या तुमच्या माध्यमातून बाळामामांना सुद्धा विनंती करतो, दौलत दरोडांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहात। इथल्या जनतेचे, इथल्या कामगारांचे जे काही जीवन मरणाचे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही अधिवेशनामध्ये मांडले पाहिजेत आणि इथल्या कामगाराला न्याय दिला पाहिजे। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली। धन्यवाद।